आणि आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज बैठक बुधवारी 7 तास मीटिंगवर राहिल्यानंतर आमदार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश न करण्याची मागणी। रत्नागिरीच्या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच। लांजा राजापूरमधून अविनाश लाड आमदार होणार। काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेशिष्टे यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींचा उद्या ठाणे दौरा। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। कल्याण डोंबिवलीत नवरात्र उत्सवात विधानसभा इच्छुक उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन। शहरभर इच्छुक उमेदवारांचे बॅनर्स। मनोज जरांगेंच्या नवीन कार्यालयाचा आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन होणार। पैठण फाट्यावर जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं काम पूर्ण। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही आज भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही पवार गटात प्रवेश करणार। राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनालाही हजेरी लावणार। लाडकी बहीण योजनेबाबत नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। मोफत योजनांवर बंदी घालावी याचिकाकर्त्यांची मागणी। 23 ऑक्टोबरपर्यंत मुख्य सचिव आणि वित्त सचिवांना जबाब नोंदवण्याचे आदेश। पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला सर्वोत्कृष्ट खत विक्रेते पुरस्कार। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव। भंडाऱ्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भातपीक भुईसपाट। कापणीला आलेला भातपीक पाण्याखाली आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। पिकावरील रोगराईमुळे शेतकरी अडचणीत। नुकसान भरपाई देण्याची मागणी। शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिमच्या समारंभातून रक्कम वितरित करण्यात येणार। पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी। 7 वर्षात सुमारे 10,103 कोटी रुपये खर्च करून योजना राबवण्यात येणार। मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल आणि तिळाच्या लागवड आणि उत्पादनात वाढीचे उद्दिष्ट। लातूर जिल्ह्यातील देवणी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण। सोयाबीन आणि ऊस योग्य हमीभाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी। गणेशोत्सवापासून नारळाच्या दरातील वाढ सुरूच। 18 ते 20 रुपयांना मिळणारा नारळ 40 ते 50 रुपयांवर। बाजारातील आवक घटल्याने नारळाचे दर कडाडले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। पावसामुळे नदीला पूर। पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला। कोयना धरणात 4 महिन्यात 172.59 अब्ज घनफूट जल आवक। कोयना पाणलोट क्षेत्रात वार्षिक सरासरीच्या 125% पावसाची नोंद। पुण्यातील राजगुरुनगरमधील भीमाशंकर मार्गावरील साचणाऱ्या पाण्याचा नागरिकांना त्रास। नगर परिषदेने उपाययोजना न केल्याने वाहतूक पोलिसांवर मार्गावरील पाणी काढण्याची वेळ। यंदा ताम्हिणी घाटात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद। तर चिरापुंजीत बरसला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस। ताम्हिणी घाटात यंदा 9,664 मिलीमीटर पाऊस। महिनाभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीतून कमवले 304 कोटी। कोळशाच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न। दसरा नोंदणीतून 6 महिन्यात 26,000 कोटींचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा। पुणे शहरातून उद्दिष्टाच्या 31% महसूल रक्कम जमा। देशातील 300 कंपन्यांना जीएसटी विभागाची नोटीस। जीएसटी विवरण सादर करत त्याद्वारे इनपुट क्रेडिट प्राप्त करून घेत सरकारी खजिन्याला गंडा घातल्याचा ठपका। पिंपरी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। आतापर्यंत 178 जणांना डेंग्यूची लागण। शहरातील 17,500 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 335 हिवतापाच्या रुग्णांची नोंद। एकट्या सालकेसा तालुक्यात 129 रुग्णांची नोंद। ठाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू। वेतनश्रेणीच्या न्याय मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याची आंदोलकांची मागणी। कल्याण डोंबिवलीत पाणी टंचाईवर संतप्त महिलांचा मडकं मोर्चा। केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर हातात मडकं घेत घोषणाबाजी करत महिलांनी केला निषेध। साताऱ्याच्या कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं उपोषण 5व्या दिवशी मागे। माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादवांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित। अनुकंपा तत्वावरील नोकरी मागणीसाठी सुरू होतं उपोषण। पुण्याच्या भोरमधील महावितरणच्या वसाहतीमधील बंद घरावर चोरट्यांचा डल्ला। 12 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 8,44,000 रुपये घेऊन चोरटे लंपास।